पंतप्रधान झाल्याशिवाय लग्न करणार नाही, बँकेत खाते काढणार नाही आणि स्वतःच्या घरी सुद्धा जाणार नाही, अशी शपथ घेणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. शरद पवारांनी त्यांना माढा मतदारसंघातून त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. पण नाट्यमय घडामोडीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय डावपेच टाकले आणि जानकरांना आपल्या पक्षात घेतलं. कोण आहेत हे महादेव जानकर? त्यांचा भाजपाला काय फायदा होईल? त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे बारामतीमध्ये अजित पवारांना कसा फायदा होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी प्राची आणि तुमचं स्वागत करते घेऊन टाक या आमच्या YouTube चॅनलमध्ये. आधी महादेव जानकर कोण आहेत ते आपण बघूया. महादेव जानकर यांची राजकीय कारकीर्द ही यशवंत सेनेपासून सुरू झाली. बापूसाहेब कोकारे यांनी 1990 साली यशवंत सेना स्थापन केली. यशवंत सेना स्थापन करण्याचा प्रमुख कारण म्हणजे धनगर समाज. धनगर समाजावरील सांस्कृतिक आणि सामाजिक अन्याय दूर करण्याचा लक्ष ठेवून या तरुणाने यशवंत सेनेची स्थापना केली होती. यशवंत सेनेला बारामती, सातारा, सोलापूर, नगर आणि सांगली जिल्ह्यातून धनगर तरुणाचं मोठ्या प्रमाणात बळ मिळू लागलं. धनगर समाज यशवंत सेनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊ लागला. या सेनेत तरुणांचा अधिक सहभाग होता. आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय हक्कांसाठी धनगर तरुण एकवटला होता. 1991 मध्ये पंढरपूर इथं धनगर समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आणि या मेळाव्यामागे प्रेरक शक्ती म्हणून होते ते म्हणजे शरद पवार. शरद पवार हे खुद्द व्यासपीठावर उपस्थित होते. शिवाजी बापू शेंडगे हे धनगर समाजाचं श्रद्धास्थान. याच सभेत एक मोठी आणि तरुणांना हादरवून टाकणारी घोषणा करण्यात आली होती, ज्याचा कोणीही विचार केला नव्हता. ती म्हणजे यशवंत सेना काँग्रेसमध्ये विलीन होणार. ही घोषणा ऐकून तरुणांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि युवकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. तरुणांना वाटलं की हे राजकीय आत्मभान जागृत होणाऱ्या धनगर समाजाचं पंख कापण्याचं काम सुरू आहे. म्हणूनच धनगर समाजातील तरुणांना एकत्र घेत महादेव जानकरांनी 4 सप्टेंबर 2003 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नगरीमध्ये चौंडी या जन्मस्थळी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. महादेव जानकर हे तरुण वयात रिपाई नेते रामदास आठवले आणि शिवाजी शेंडगे यांचे फॅन होते. त्यांना आठवलेंची भाषणं खूप आवडायची. तसंच पॅन्थर म्हणून त्यावेळी असलेली आठवलेंची आक्रमकता आणि संघटन कौशल्य यामुळे ते भारावून गेले होते. 1989 मध्ये जानकरांनी गावोगावी जाऊन लोकांशी संपर्क वाढवला. त्यांनी 18 पागड जातींना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. 1993 साली यशवंत सेनेमध्ये सक्रियते झाले. 2003 मध्ये रासपाची स्थापना झाल्यानंतर एका आठवड्याचा आतच रासपाच्या तिकिटावर परभणी जिल्हा परिषदेची एक जागा लढवली आणि आपला उमेदवार निवडून आणला. 2004 साली लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लागल्या. यात रासपाने लोकसभेसाठी 12 उमेदवार उभे केले. नंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 23 उमेदवार उभे केले. या उमेदवारांचं वैशिष्ट्य असं होतं की 23 पैकी 22 उमेदवार हे ओबीसी होते. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एका पक्षाने इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी उमेदवार उभे केले होते. जेव्हा रासपाची स्थापना सुद्धा झाली नव्हती तेव्हा म्हणजे 98 मध्ये महादेव जानकरांनी बसपाच्या तिकिटावर नांदेड लोकसभा निवडणूक लढवली. ज्यावेळी त्यांनी 4थ्या क्रमांकाची मतं मिळवली होती. त्यांना एकूण 19,055 मतं पडली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर हे
3,37,744 मतांनी विजयी झाले होते. पुढे त्यांनी 2006च्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना प्रभाव स्वीकारावा लागला, पण तेव्हा सुद्धा ते 4थ्या क्रमांकावर आले होते. मात्र 2009च्या लोकसभा निवडणुकीत ते माढा लोकसभा मतदारसंघातून लढले आणि त्यावेळी ते शरद पवार यांच्या विरोधात लढले आणि त्यांना 3ऱ्या क्रमांकाची मतं म्हणजेच एकूण 98,946 मतं मिळाली. 2014च्या निवडणुकीत मात्र जानकरांनी सुप्रिया सुळे यांना जोरदार टक्कर दिली. जानकरांनी बारामती लोकसभा निवडणुकीत एकूण 4,51,843 मतं घेतली होती. जरी त्यांना 4 लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला तरी त्यांनी हार नाही मानली. 2015 साली ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. परिषदेचे सदस्यत्व मिळणं हे कसं शक्य झालं? तर भाजपाच्या नेतृत्वाची जानकरांवर बारीक नजर होती. म्हणूनच 2016 साली युती सरकारने जानकरांचे भक्कम नेतृत्व ओळखत त्यांना पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य विकास मंत्रीपद दिलं. 2018 मध्ये महादेव जानकर यांची विधान परिषदेवर रासपाकडून बिनविरोध निवड झाली, ज्याची त्यांनी चोख जबाबदारी पार पाडली. आता जाणून घेऊया जानकर आणि धनगर समीकरण. मुळात जानकरांचा राजकीय प्रवास हा धनगर समाजाच्या हितासाठी सुरू झाला. धनगर म्हटलं की महादेव जानकर आणि महादेव जानकर म्हटलं की धनगर समाज, असं एक समीकरणच राज्याच्या राजकारणात रूढ झालं. पण रासपाचेच गोपीचंद पडळकर हे गेल्या काही काळात धनगरांचा आक्रमक चेहरा म्हणून पुढे आले आहेत. त्यामुळे जानकर हे राज्याच्या राजकारणात पाठीमागे पडले. मात्र महादेव जानकरांनी काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांनी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी जानकर हे महाविकास आघाडी सोबत युती करून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. त्यांनी 15 मार्च तसंच 20 मार्च रोजी शरद पवारांची भेट सुद्धा घेतली होती आणि कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती. पण जानकरांनी माढा लोकसभेतून निवडणूक लढवावी, तसंच राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवावी असा आग्रह शरद पवार करत होते. हे जानकरांना पसंत पडलं नाही. मग त्यांनी काल महायुतीच्या प्रस्तावाला होकार देत ते महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आधी सांगितल्याप्रमाणे जानकरांनी 2014ला बारामती लोकसभा निवडणूक लढवलेली. तेव्हा त्यांनी एकूण 4,51,843 मतं घेतली होती. आता जानकर खुद्द महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे जी धनगर मते आहेत ती सुनेत्रा पवार यांना आपोआप जाणार. म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना शह दिल्याचं दिसतं. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली चाल खेळून बारामती लोकसभा मतदारसंघ हा आपल्याकडे खेचून आणला. म्हणजेच जानकर भाजपामध्ये आल्याने एका दगडात 2 निशाणे साधले गेले. शेवटाकडे येताना आपल्याला समजलं असेलच की भाजपाच्या माधव पॅटर्न मधील धनगर समाजाचं मतं किती महत्वाची आहेत ती. शिवाय अबकी बार 400 पार हा नारा पूर्ण करण्यासाठी भाजपा छोट्या छोट्या पक्षांना एकत्र करत आहे. तसंच जानकरांना आपल्याकडे घेऊन भाजपाने एका प्रकारे शरद पवारांना धक्काच दिलाय. यात काही वावगं नाही. तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांनी खेळी ही त्यांच्यावरच उलटेल का? आणि जानकरांचं येणारं भविष्य काय असेल हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.